मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। बुलढाण्याच्या राजकारणात सध्या एकामागून एक धक्के बसतायत। 2 दिवसांपूर्वी ज्यांच्या भेटीनं जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं होतं त्या राहुल बोंद्रेंनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। भोंदू खरात कॉल प्रकरणात शिंदेंनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा अशी खळबळजनक मागणी बोंद्रेंनी केली आहे। बुलढाण्याचे आक्रमक आमदार संजय गायकवाड आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। बोंद्रे शिवसेनेत जाणार अशा चर्चांना उधाण आलं असतानाच आता बोंद्रेंनी थेट गायकवाडांच्याच नेत्यावर हल्ला चढवलाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातच्या कॉल रेकॉर्डचा सीडीआर बॉम्ब स्फोट केलाय। माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खरातला 17 वेळा कॉल केल्याचा आणि तब्बल 21 मिनिटं संवाद साधल्याचा दावा दमानियांनी केलाय। मला एक सीडीआरची कॉपी आली, ती व्हॉट्सॲपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही, पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहीत नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। आता ही सगळी माहिती मी ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन आधी यंत्रणांना दिली आणि मला असं वाटलं की कसं असतं, SIT अहवाल हे सगळे नेहमीच काढले जातात, पण खरी माहिती जनतेपुढे येत नाही, म्हणून जनतेच्या दरबारात ही मी माहिती ठेवण्यासाठी मी ठेवते। मला ह्याच्यात दुसरा माझा काहीही हेतू नाही। तर आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत, तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेंनी देणं गरजेचं आहे। याच मुद्द्यावरून आता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा मागितलाय। राहुल बोंद्रे यांनी थेट मागणी केली आहे की अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाच्या प्रतिमेला कारिमा फासणारा आहे। ज्या मंत्र्यांची नावं या भोंदू बाबासोबत जोडली जात आहेत त्यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा, म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नैतिकता पाळून आपला राजीनामा द्यावा। अशोक खरातचं जे प्रकरण झालं हे महाराष्ट्राला नव्हे तर देशाच्याच एकंदर प्रतिमेला कायमा फासणार आहे। यावेळेला मुख्यमंत्री हेच गृहमंत्री देखील आहेत, त्यांच्या काळात हे झाले। महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्या काळात जे होते तेही या युतीचेच होते, मंत्रिमंडळ त्यांचं आहे, त्यामुळे ही त्या सगळ्यांची जबाबदारी आहे। जे जे यामध्ये सहभागी असतील, ज्यांनी ज्यांनी त्या अशोक खरात सोबत संपर्क केला असेल त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। आणि खरं तर चौकशी होत असताना पदावर असलेल्या मंडळींनी तर राजीनामे दिले पाहिजे नैतिकता बाळगून। मग त्यामध्ये एकनाथराव शिंदेही असतील किंवा इतरही असतील, जे जे त्यामध्ये असतील, ज्यांनी ज्यांनी त्यांना संपर्क केलेला असेल या काळामध्ये, त्यांनी नैतिकता बाळगून स्वतःहूनच राजीनामे दिले पाहिजे। हो, मागणी केलेलीच आहे आम्ही सगळ्यांनी। जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून देखील मी तशी मागणी करतो। ज्या गायकवाडांनी बोंद्रेंना आपला मित्र मानून भेट घेतली होती त्याच मित्रानं आता त्यांच्या नेत्याचा राजीनामा मागितल्यानं यालाच म्हणतात शुद्ध राजकारण। आता राहुल बोंद्रेंच्या या मागणीला आमदार संजय गायकवाड आपल्या स्टाईलमध्ये काय उत्तर देतात आणि या कॉल प्रकरणाचा तपास पुढे काय वळण घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा।